सो आज आपल्या येस इन्फोटेकच्या श्रीगोंदा ब्रँचमध्ये शिकून श्रीगोंद्यामधील महाराजा कॉलेजचे विद्यार्थी ऋषिकेश कोरडे यांचं कल्याणीनगर आय टी पार्कमध्ये डेटा अनालिस्ट या पोझिशनसाठी सक्सेसफुली MNC IT प्लेसमेंट झालेलं आहे. सो ऋषिकेश यांचं प्रॉपर गाव हे श्रीगोंदा तालुक्या शेजारील कर्जत तालुक्यामध्ये आहे आणि श्रीगोंदा तालुक्यातील महाराजा कॉलेजमधून त्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे आणि आज येस इन्फोटेक टीम कडून त्यांचं सक्सेसफुल MNC IT प्लेसमेंट झालेलं आहे. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांचं ट्रेनिंग संपल्यानंतर अगदी काही आठवड्यांमध्येच त्यांना त्यांचा हा पहिला MNC IT जॉब मिळालेला आहे. सो आता आपण ऋषिकेश यांच्यासोबत बोलणं चालू करूया. ऋषिकेश, तुम्हाला कसं वाटतंय? सर, आज मी खूप खुश आहे कारण की माझं IT मध्ये जाण्याचं स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे. सो ऋषिकेश, तुमचे आई वडील काय करतात याबद्दल थोडं सांगाल का? माझे आई वडील शेती करतात आणि आज मला IT जॉब मिळाल्यामुळे ते पण खूप खुश आहेत. जेव्हा त्यांनी पहिल्यांदा ही गोष्ट ऐकली की त्यांनी हे जाणवलं की चला श्रीगोंद्यातच तुम्ही शिकलेला आहात, तुमचं IT ट्रेनिंग पण श्रीगोंद्यातच झालंय आणि आता उद्याच मला वाटतं तुम्हाला पुण्यामध्ये तुमचं जॉईनिंग आहे, तर हे ऐकून आई वडिलांच्या चेहऱ्यावरची पहिली रिएक्शन काय होती? तसं आई वडील खूप खुश झाले होते कारण की श्रीगोंद्यामध्ये ट्रेनिंग घेऊन पुण्यामध्ये प्लेसमेंट मिळाल्यामुळे आई वडील खूप खुश झाले होते. आणि बाकी भाऊ बहीण? भाऊ वगैरे पण खूप खुश झाले होते कारण की फॅमिलीमध्ये IT मध्ये प्लेस कोणच झालं नाही अजून. मी फर्स्ट प्लेस झालो आहे त्यामुळे घरचे खूप खुश आहेत. ओके. सो ऋषिकेश, पहिली जी सॅलरी तुम्हाला मिळणार आहे त्याच्यातून तुम्ही नेमकं काय काय करणार? माझ्यासाठी येस इन्फोटेकसाठी नाही, तुमच्या फॅमिलीसाठी काय काय करणार? सर, पहिली सॅलरी खूप मोठी असेल असं नाहीच, पण येणाऱ्या माझ्या एक्सपिरियन्समधून, अनुभवातून, माझ्या वाढलेल्या सॅलरीमधून मी माझ्या घरच्यांची स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच ते केलंच पाहिजे आपण ऋषिकेश. ऋषिकेश, आता याच्या अगोदर हा एक ट्रेंड असायचा की प्रत्येक जण क्लास करण्यासाठी पुण्याला जायचा. क्लासेस तर सगळीकडेच आहेत, पुण्यामध्ये आहेत, आता श्रीगोंद्यामध्ये येस इन्फोटेक आहे. तर मग आपल्या श्रीगोंद्यामधलं येस इन्फोटेक तुम्ही कसं निवडलं, काय गोष्टी पाहून निवडलं? सर, येस इन्फोटेक मी या कारणामुळे निवडलं कारण की मी जेव्हा आपल्या या श्रीगोंदा ब्रँचला व्हिजिट केलं तेव्हा मला तिथे समजलं की आपल्या बॅचमध्ये खूप लहान लहान बॅच असतात की म्हणजे 9-10 मुलांचीच बॅच असते. त्यामध्ये आपल्याकडे मुलांकडे विशेष लक्ष दिलं जातं. सगळ्या गोष्टी प्रॉपर डाऊट्स वगैरे सॉल्व्ह केले जातात. त्यामुळे मग बाहेर मुंबई किंवा पुणे यासारख्या ठिकाणी जाण्यापेक्षा जाऊन म्हणजे खर्च वगैरे खूप जास्त होतो त्या ठिकाणी. त्यामुळे मग मी असा विचार केला की आपण श्रीगोंद्यासारख्या ठिकाणी राहून आपण ट्रेनिंग पूर्ण करून आपण पुण्यामध्ये प्लेसमेंट घेऊ शकतो. त्यामुळे मी श्रीगोंदा ब्रँचला हे केलं आणि नक्कीच तुमचं स्वप्न पूर्ण झालेलं आणि आहे. आज ते माझं पूर्ण सक्सेसफुली झालेलं आहे. पूर्ण झालेलं आहे. गुड. सो ऋषिकेश, 2026 तुमचं पास आउट आहे आणि जवळपास आज फक्त 16 ऑगस्ट आहे, म्हणजे हार्डली काही 1-2 महिन्यापूर्वीच तुमच्या फायनल इयरच्या एक्झाम संपलेल्या आहेत आणि ग्रॅज्युएशन नंतर जवळपास 1.5-2 महिन्यातच तुम्हाला तुमचा पहिला IT जॉब मिळालाय. सो आता तुमचे जे मित्र आहेत महाराजा कॉलेजचे, ते सध्या काय करतात आणि त्यांची काय रिएक्शन आहे? तर तसं तर आता माझे मित्र म्हणजे जॉबच्या शोधात आहेत, पण मी माझं कॉलेज चालू असतानाच मी आपल्या श्रीगोंदाच्या ब्रँचमध्ये ऍडमिशन घेतलं आणि त्यांना वाटत होतं की इथं ग्रामीण भागामध्ये राहून करून काही होत नसतं. त्यासाठी पुणे किंवा मुंबई यासारख्या ठिकाणी जावं लागतं. पण मला एक त्यांना विश्वास द्यायचा होता की आपण ग्रामीण भागात राहून ट्रेनिंग करून सुद्धा आपण पुण्यामध्ये सिटीमध्ये आपण प्लेसमेंट हे घेऊ शकतो. तर आज ते माझं स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे आणि मला त्यांना एकच सांगायचं आहे म्हणजे की ते माझे प्लेस होण्याची वाट पाहत होते की श्रीगोंद्यामध्ये ट्रेनिंग घेऊन हा कसा प्लेस होत आहे, पण आज मी ते सक्सेसफुली हे करून दाखवलं आहे. गुड. आणि आता ते फ्रेंड्स पुणे मुंबईला जातील की श्रीगोंद्याला येतील? तसं तर आज ते माझी वाट पाहत होते की हा कधी प्लेस होतोय, ह्याचं काय होतंय, त्यासाठी ते थांबले होते. पण आज माझं सक्सेसफुली प्लेसमेंट झालेलं आहे, तर ते श्रीगोंदामध्येच येतील असं मला वाटतं. ओके. सो ऋषिकेश, येस इन्फोटेक मध्ये अशा काय गोष्टी तुम्हाला जाणवल्या की ज्या दुसऱ्या इन्स्टिट्यूट मध्ये नाहीये? तर माझ्या अनुभवातून मला असं जाणवलं की या ठिकाणी खूप लिमिटेड सीट्स आहेत, जेणेकरून आपल्या मुलांना जे डाऊट्स असतात ते जास्त, ज्या ठिकाणी 20-30 अशी मुलं असतील त्या ठिकाणी मुलांचे डाऊट प्रॉपर सॉल्व्ह होत नाहीत. या ठिकाणी म्हणजे माझे जे डाऊट्स असतील ते
कमी सीट असल्यामुळं किंवा कमी आपले स्टुडंट्सचे बॅच असल्यामुळं ते डाऊट्स माझे प्रॉपर ट्रेनर्सला मिळून माझे ते प्रॉपर सॉल्व्ह झाले, त्यामुळे मला काही अडचण आली नाही. आणि एक महत्वाचा प्रश्न सगळ्यांच्या मनातला मला विचारायचा आहे की बऱ्याच लोकांना अजूनही हा एक अविश्वास आहे, किंवा मी म्हणेल हा विश्वास आतापर्यंत कुणी दिलाच नाही, की प्रत्येकाला कदाचित असं वाटत असेल, जे कुणी आता हा व्हिडिओ पाहत आहेत, विद्यार्थी असतील, त्यांचे पालक असतील, जेन्युनली त्यांच्या मनात असा प्रश्न असेल की खरंच श्रीगोंद्यामध्ये तितकं क्वालिटी IT ट्रेनिंग भेटेल का, तितकं क्वालिटी प्लेसमेंटवरती काम केलं जाईल का? सो ओव्हरऑल क्वालिटीवरती तुमचं काय मत आहे? सर तसं म्हणलं तर आपल्याला क्वालिटी हे तर युट्यूबला पण मिळतं, आपल्याला युट्यूबवरून पण आपण ट्रेनिंग पूर्ण करू शकतो. पण आपले जे डाऊट आहेत ते प्रॉपर आपले क्लासमध्येच सॉल्व्ह केले जाऊ शकतात आपल्या ट्रेनरकडून. आपल्याला जर काय अडचण आली तर आपण त्यांना भेटून ते प्रॉपर सॉल्व्ह करून घेऊ शकतो. आणि श्रीगोंद्यामध्ये ते सॉल्व्ह झाले का? हो, श्रीगोंद्यामध्ये ते सॉल्व्ह झाले. आणि बाकी म्हणजे माझे डाऊटच असे काही राहिले नाही की प्रॉपर माझे डाऊट्स वगैरे सॉल्व्ह झाले, त्यामुळे आज माझं नक्कीच. सक्सेसफुली प्लेसमेंट झालेलं आहे. आणि दुसरा प्रश्न जो सगळ्यांच्या मनात आहे की श्रीगोंद्यात शिकलंय ठीक आहे, ट्रेनिंग घेतली हे पण ओके, प्लेसमेंट व्यवस्थित होईल का श्रीगोंद्यामध्ये शिकून? तर याबद्दल तुमचा काय अनुभव आहे? सर प्लेसमेंटच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर प्लेसमेंट हे मला इंटरव्ह्यू कॉल्स हे ट्रेनिंग चालू असतानाच मिळत होते. पण ट्रेनिंग झाल्याच्या नंतर माझं लगेचच IT मध्ये प्लेसमेंट झालेलं आहे, कारण की माझी तयारीच त्या पद्धतीने करून गेली होती. प्लेसमेंट हे आपले पुणे हेड ऑफिसवरूनच होते. आणि तसं सांगायचं म्हणलं तर आपल्याला म्हणजे इंटरव्ह्यूला जायच्या 1 तास अगोदर प्लेसमेंट टीम आपल्यासोबत कनेक्ट असते. सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या जातात. विशेष लक्ष त्या स्टुडंटवरती त्यांचं असतं. प्लेसमेंट टीम ही सगळ्या ब्रँचमधून मुलांची तयारी करून घेते, आणि माझंही श्रीगोंदामधून अशीच ट्रेनिंग करून घेतली आणि त्यामुळेच आज माझं सक्सेसफुली प्लेसमेंट झालेलं आहे. सो तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये तुमचा जो इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स होता तो कसा होता? इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स छान होता. काय काय गोष्टी त्याच्यामध्ये विचारल्या गेल्या आहेत? त्यामध्ये आपले ट्रेनिंगमध्ये झालेले जे आपण जे लेटेस्ट IT स्किल्स शिकलो आहेत त्यावरतीच क्वेश्चन अँड आन्सर होते, आणि ते मी प्रॉपर चांगल्या पद्धतीने त्याचं आन्सर देऊ शकलो, हे फक्त एस इन्फोटेकमुळेच. Okay. आणि आता आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा एक कॉमन प्रॉब्लेम असतो की स्पोकन इंग्लिश. तर प्लेसमेंट टीमकडून किंवा हेड ऑफिसकडून जे सेपरेट इंग्लिश कम्युनिकेशनचे जे सेशन घेतले जातात, त्याच्यामुळं स्पोकन इंग्लिशच्या या एरियामध्ये किती इम्प्रूव्हमेंट झाली, त्याचा इंटरव्ह्यूमध्ये काय फायदा झाला तुम्हाला, याबद्दल जरा डिटेल सांगा. आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांचं म्हणजे असं आपलं हे काय असतंय, ग्रामीण इंग्लिश कम्युनिकेशन हे खूप वीक असतं. पण तसं सरांच्या टीमने म्हणजे आपलं कम्युनिकेशनचे वगैरे वेगळे लेक्चर्स होतात, त्यामुळे माझं थोडं कम्युनिकेशनमध्ये पण चांगल्या प्रकारे सुधारणा झाली, आणि त्यामुळे मी इंटरव्ह्यूमध्ये चांगल्या पद्धतीने स्वतःला मी चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करू शकलो. तर मला आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना सांगायचं आहे की पुणे आणि मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन खाण्यासाठी आणि राहण्यासाठी भरपूर खर्च होतो. तर त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आज श्रीगोंदा शहरामध्ये निर्माण झालेली आहे की त्यांनी आपल्या श्रीगोंद्यामध्येच घरी राहूनच ट्रेनिंग इथे आपल्या श्रीगोंदाच्या ब्रँचमध्ये ट्रेनिंग घेऊन त्यांनी त्यांची ट्रेनिंग इथं पूर्ण करून त्यांना पुण्यामध्ये प्लेसमेंट मिळू शकते. त्यामुळे माझं त्यांना असंच सांगणं आहे की पुणे आणि मुंबई सारख्या अशा सिटीमध्ये जाऊन राहण्या खाण्यासाठी इतका खर्च करण्यापेक्षा तुम्ही श्रीगोंद्यामध्ये राहूनच ट्रेनिंग इथे कम्प्लीट करून आपण पुण्यामध्ये प्लेसमेंट मिळू शकतो. सो ऋषिकेश, महाराष्ट्रातले बरेच असे पासआउट विद्यार्थी आहेत जे त्यांच्या ग्रॅज्युएशन नंतर त्यांना अजूनही IT जॉब मिळाला नाही किंवा त्या IT जॉब मिळण्याची वाट पाहतात. तर अशा विद्यार्थ्यांना तुमचा काय सल्ला असेल? माझं त्यांना एकच सांगणं असेल की तुम्ही आपल्या एस इन्फोटेक हे इन्स्टिट्यूट जॉईन करा आणि आपलं करिअर चालू करा. कारण की मी तुम्हाला असं सांगतो की कारण की इथे प्रॉपर डाऊट्स वगैरे सॉल्व्ह केले जातात. आपल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरती आपल्याला हे केलं जातं, त्यामुळे आपल्याला अडचण अशी काहीच येत नाही. माझं त्यांना एकच सांगणं आहे की तुम्ही जास्त वेळ वाया न घालवता आपलं एस इन्फोटेक जॉईन करा आणि आपल्या करिअरची लवकर सुरुवात करा. सो ऋषिकेश, आता तुम्ही थर्ड इयरला असताना अपग्रेडेशन केलं आणि आज पहिला IT जॉब मिळालाय तुम्हाला, तर तुम्हाला काय वाटतं की अपग्रेडेशन करण्याची आयडियल वेळ ही कुठली असू शकत होती जेणेकरून अजून फायदा झाला असता? तसं सांगायचं झालं तर मला थोडा उशीरच झाला, कारण की मी ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर स्पेशलायझेशन करायला चालू केलं. कारण माझं मुलांना हेच सांगणं आहे की तुमचं
कॉलेज चालू असताना फर्स्ट इयर असेल, सेकंड इयर असेल, थर्ड इयर असेल, तेव्हा आपण आपल्याला जे स्पेशलायझेशन करायचं आहे त्यामध्ये आपण तेव्हापासूनच सुरुवात केली पाहिजे, की आपलं ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर लगेच आपलं आयटी करिअर चालू होईल. त्यासाठी कॉलेज चालू असतानाच आपण त्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणजे आपलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं की आपण लगेच आपलं आयटी करिअर चालू करू शकतो. सो नक्कीच ऋषिकेश, सो जेव्हा आता तुम्ही कॉलेजला आहात तर फर्स्ट इयरला असताना सिम्पल आपण बेसिक कोडिंग लँग्वेज, बेसिक ज्या कन्सेप्ट आहेत त्या सगळ्या शिकून घ्यायच्या आहेत, डेटाबेस वगैरे. सेकंड इयरला आपण अपग्रेडेशन करायचंय ज्या कुठल्या टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला आपलं आयटी करिअर करायचं आहे. सो जर सेकंड इयरला जर तुम्ही तुमचं अपग्रेडेशन सेकंड इयर एंड पर्यंत कम्प्लीट केलं तर मग थर्ड इयरच्या फर्स्ट सेमिस्टर पासूनच स्टायपेंड बेस इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी, जॉब ऑपॉर्च्युनिटीज या येस इन्फोटेकच्या प्लेसमेंट टीमकडनंच तुम्हा सर्वांना मिळणार आहेत. सो कॉलेजला असतानाचा एकही दिवस वाया घालवू नका, जेणेकरून आपल्या आयटी करिअरचा पाया हा मजबूत बनेल आणि आपलं आयटी करिअर हे कॉलेजला असतानाच सुरू देखील होईल, जसं ऋषिकेश यांनी सांगितलं आहे. सो ऋषिकेश, येस इन्फोटेकमध्ये डेडिकेटेड काउन्सिलिंग टीम आहे, इंडस्ट्री एक्सपर्ट ट्रेनर्स आहेत, त्यानंतर डेडिकेटेड प्लेसमेंट टीम आहे. अगदी सकाळी 7 ते रात्री 10 या वेळेमध्ये ऑफिशियली फोनवरती अवेलेबल असलेली स्टुडंट सपोर्ट टीम आहे, मी आहे. या सगळ्यामध्ये येस इन्फोटेकमध्ये सगळ्यात चांगलं कोण वाटलं, कुठली टीम वाटली? सर तसं म्हणलं तर चांगलं म्हणजे सगळे आपले एस इन्फोटेकची सगळीच टीम चांगली आहे. पण मला ट्रेनिंग करत असताना म्हणजे आता ट्रेनिंग करत असताना मला जे पडलेले डाऊट्स आहेत, मला न समजलेल्या काही गोष्टी आहेत, तर मी त्या आपल्या वैष्णव मॅम आमचे जे ट्रेनर आहेत त्यांच्याकडून मी ते क्लिअर करून घेत होतो. त्यामुळे मला काही अडचण आलीच नाही. ओके, गुड. सो ऋषिकेश, आज तुम्ही एक फ्रेशर पासून आयटी वर्किंग प्रोफेशनल बनलेला आहात. तर या तुमच्या यशामध्ये तुमचे आई वडील, कॉलेज, इन्स्टिट्यूट, येस इन्फोटेक या सगळ्यांचा कुणाचा कसा कसा वाटा आहे? सर यामध्ये तर आई वडिलांचा वाटा आहेच, कारण की घरी शेती वगैरे असताना तर ते असं ते शेती वगैरे असताना ते असं म्हणले की ते सांभाळेल तर आम्ही आहोतच, पण तू तू स्वतः तुझ्या पायावरती उभा राहा, तुझं करिअर जे आहे ते तू हे कर. कॉलेजने तर खूप मला माझ्या ग्रॅज्युएशनमध्ये हेल्प केली. माझे जे टीचर्स आहेत त्यांनी पण मला खूप हेल्प केली आणि भविष्यात त्यांची मला खूप हेल्प होणारच आहे. आणि क्लासेसचं जर म्हणलं तर मला माझं आयटी करिअर चालू करण्यासाठी जे त्यांनी हेल्प केली, जो त्यांचा सपोर्ट आहे, आणि त्यामुळे आज मी या माझ्या आयटी करिअरच्या दरवाजापर्यंत आलेलो आहे. सगळ्यांनाच धन्यवाद. सो ऋषिकेश, अजून एक प्रश्न, तुम्हाला काय वाटतं आयटीचा क्लास हा क्लासरूम मध्ये येऊन केला पाहिजे किंवा ऑनलाईन मोडमध्ये केला पाहिजे? सर तसं म्हणलं तर क्लास हा ऑफलाईनच केला पाहिजे, कारण की ऑफलाईनमध्ये आपले जे डाऊट्स आहेत ते प्रॉपर पद्धतीने सॉल्व्ह केले जातात आणि ट्रेनर पण आपल्या जवळच असतात, की आपण लगेच जाऊन आपला डाऊट आहे आपण तो लगेच क्लिअर करून आपले जे पुढे आपल्याला जे हे करायचं आहे त्यासाठी आपल्याला खूप हेल्प होते. आणि ऑनलाईनचं म्हणलं तर ऑनलाईन पण चांगलंच आहे, कारण की आपलं जे एस इन्फोटेकचं जे ट्रेक टू प्लॅटफॉर्म आहे त्यावरती आपले ऑनलाईन पद्धतीने लेक्चर्स होतात, त्यामध्ये सुद्धा डाऊट्स वगैरे प्रॉपर पद्धतीने सॉल्व्ह केले जातात. पण माझं विद्यार्थ्यांना असं एक सजेशन आहे की तुम्ही ऑफलाईन पद्धतीनेच करा, कारण की जे ऑफलाईन पद्धतीने आपण प्रॉपर डाऊट सॉल्विंग वगैरे करू शकतो ते पण टीचर सोबत बोलून समोरासमोर, ते ऑनलाईन पद्धतीने मला असं वाटतं की एवढं प्रॉपर पद्धतीने ते होऊ नाही शकत. त्यामुळे मी त्यांना असं सजेस्ट करेन की आपण ऑफलाईन पद्धतीनेच ट्रेनिंग केलं पाहिजे. आणि आता आपले सगळे श्रीगोंदा, दौंड, कर्जत, जामखेड, शिरूर या परिसरातील विद्यार्थ्यांनी कुठं ऑफलाईन ट्रेनिंग केलं पाहिजे? आता मी जवळपासच्या आपल्या गावातील मुलांना माझं एकच सांगणं आहे की आपल्यासाठी एस इन्फोटेक चे जे आपली जी ब्रँच आहे एस मध्ये ती श्रीगोंद्यामध्ये ओपन झालेली आहे, कारण की आणि तिथे आज माझं सक्सेसफुली आयटी प्लेसमेंट झालेलं आहे. आणि आपल्या शेजारील गावातील ग्रामीण भागातील मुलांना माझं एकच सांगणं आहे की आपल्याला पुणे मुंबईला जाण्याची आता गरज नाहीये, आपण श्रीगोंद्यामध्ये राहूनच आपण आपलं आयटी प्लेसमेंट चालू करू शकतो. त्यामुळे वेळ न घालवता ऑफलाईन पद्धतीने आपण आपल्या श्रीगोंदा ब्रँचमध्ये आपलं आयटी साठी लागणारं लेटेस्ट स्किल शिकून आपलं आयटी करिअर आत्ताच चालू करा. एवढंच सांगणं आहे माझं आपल्या मित्रांना. सगळ्यात महत्वाचं, बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं असतं की आयटी करिअर तर चालू करायचं आहे पण ते लॅपटॉपही घेण्याकडे दुर्लक्ष करतात. मी म्हणत नाही की नवीन लॅपटॉप पाहिजे, रिफर्बिश सेकंड हँड आजकाल श्रीगोंद्यामध्ये खूप चांगल्या आणि स्वस्त किमतीमध्ये मिळतात. सो या सगळ्या गोष्टींसाठी, अपग्रेडेशनसाठी लॅपटॉप असणं किती इम्पॉर्टंट आहे?
सर लॅपटॉप असणं तर खूप इम्पॉर्टंट आहेच, कारण की आपण जे लेटेस्ट स्किल शिकतो ते आपल्याला प्रॅक्टिकल स्वरूपामध्ये आपल्याला ते इम्प्लिमेंट पण करता आले पाहिजेत. कारण की आय टी मध्ये नुसतंच स्किल असून किंवा नॉलेज असून त्याचा काही उपयोग नाही. आपल्याला ते प्रॅक्टिकल पद्धतीने ते इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे आणि आपण ते लॅपटॉपद्वारे म्हणजे त्या ह्याने आपण ते करू शकतो. त्यासाठी लॅपटॉप असणं इम्पॉर्टंट आहे. सो यस इन्फोटेकच्या श्रीगोंदा ब्रँचमध्ये शिकूनच ऋषिकेश यांनी त्यांचं आय टी करिअर चालू केलेलं आहे. सो आता तुम्ही कसली वाट पाहताय? जर का तुम्ही सुद्धा श्रीगोंदा, दौंड, कर्जत, जामखेड, शिरूर या परिसरातील असाल आणि तुम्हालाही तुमचं आय टी करिअर चालू करायचं असेल किंवा आय टीच्या लेटेस्ट कुठल्याही गोष्टी शिकायच्या असतील तर तुम्ही सुद्धा आजच यस इन्फोटेकच्या श्रीगोंदा ब्रँचला जॉईन करा आणि आय टी करिअरच्या दिशेने तुमचं पहिलं पाऊल टाका.